मंडळी सुंदर अशी गाडी पळाली। संदीपभाई माली यांचा बिच्छू आणि आपले नितीन शेठ गावण यांचा विराट, अक्षयदादा पाटील यांचा विराट। काय सांगा नितीन शेठ, आज मला वाटतं तुम्ही सुद्धा पहिल्यांदाच मुलाखतीमध्ये येता आणि कुठेतरी एक टॉपची वस्तू तुमच्या धावणीला आलेली आहे, काय बोला? काही नाही, आज आनंद झाला आणि आपला नंदी चांगल्या प्रकारे पळाला। मुलांची अपेक्षा होती आणि आपण मुलांच्या अपेक्षेसाठी चांगला नंदी घेतलेला होता आणि आपला नंदी मुलांच्या अपेक्षेप्रमाणे पात्र ठरला आणि वेळोवेळी त्यांनी आपलं जे काही हे होतं ते सिद्ध करून दाखवलं की त्याला त्याची जी काही म्हणजे ताकद आहे त्यांनी सिद्ध करून दाखवली की बाबा मी तुमच्या अपेक्षेला प्रत्येक वेळी पात्र ठरतो। बरोबर आहे। आता नाशिक परिसरामध्ये ज्या परिसरामध्ये हा पळतोय ना, त्या परिसरामध्ये खूप याची चर्चा आहे की आतापर्यंत घोडागाडीमध्ये एकही गाडी याची पडली नाही। तुमच्या तोंडातून ऐकायला आवडेल आम्हाला नक्की काय? अगदी बरोबर। आमचे मित्र आबा राहुल म्हणून आहेत, त्यांचं आमचं रोहम, त्यांचे आमचे चांगले संबंध होते। त्यांनी आम्हाला सांगितलं का शेठ आपल्याला बैल तुमच्या दावणीला दिलेला आवडेल, तर तुम्ही येऊन आपल्या बैलासोबत हे करा। आम्ही त्यांच्याकडे गेलो, भेटलो, त्यांचे आमचे जुने जिव्हाळ्याचे संबंध होते, त्या कारणास्तव त्यांनी आम्हाला चांगला नंदी आम्हाला दिला आणि आमच्या प्रेमाखातीर दिला। आम्ही वेळोवेळी त्यांना मागणी केली होती, त्यांनी दिल्या आणि त्यांचे खरोखर खूप खूप आभार का आज आमच्या दावणीला येऊन त्यांनी आमचं वर्चस्व वाढवलं, नाव वाढवला। आमचा एक तलोजा गावचा, तलोजा मजकूरचा गावाचा आमचं नाव आज पंचक्रोशीत त्यांनी विकसित केला, त्याचा आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो। बरोबर आहे। आता जी विराट सारखी वस्तू तुमच्या दावणीला आली ना, की जी पारख कशी म्हणजे शोध कसा लागला, काय बोला? शोध अशा प्रकारे लागला की आबांचे आमचे चांगले संबंध होते आणि आम्ही वेळोवेळी नाशिक जिल्ह्यात जात होतो। आमच्या राजा पावरला आम्ही घोड्यामध्ये फेऱ्या मारण्यासाठी घेऊन जात होतो। त्यावेळेस आम्ही बघितलेलं होतं का विराटचा पलान काय आहे, विराट कशा प्रकारे पळतो, तर त्या आमच्या आबाचे संबंध झाल्यानंतर आमचे त्यांचे एक वेळ त्यांनी आम्हाला पिसारो पाटीला बैल दिला होता। त्यावेळेस आबांनी आणि आमचे त्यांना एकमेकाचे मन मिळाले, आमचं येणं जाणं झालं आणि आम्हाला खरोखर विराट आम्हाला त्यावेळेसच माहिती होतं का विराट खूप चांगल्या प्रकारे पळतो आणि आबांचे खरोखर आभार आज मानतो की आज आम्हाला त्यांनी कुठेतरी आमचं अस्तित्व जागृत करून दिलं। किंवा कारण का आजची शर्यत जी होती ती अशी शर्यत होती 2 वर्षापासून आमच्या मनात चालू होतं, कुठं त्यांच्या मनात चालू होतं का बाबा कशा प्रकारची व्हायला पाहिजे आणि मुलांचं म्हणणं होतं का ही चांगली शर्यत व्हायलाच पाहिजे, एकदा तरी आपण करूया। त्या का नशिबाने अशी झाली की दोन्ही वेळी शर्यत झाली आणि दोन्ही वेळी आपल्यालाच गुलाल दिला देवानी, हे देवाचे आभार। बरोबर। आता समोरच्या गाडीचं पण कौतुक व्हायला पाहिजे, कुठेतरी महबूब आज इतका मोठा नावाजलेला एक नंदी आहे, काय बोला? नाही, महबूब आणि इतर पंचक्रोशीचे खूप मोठे मोठे बैल आहेत। आज आम्हाला अभिमान आहे की त्या बैलामध्ये आम्ही पळालो। जशी काय मोठी क्रिकेटची मॅच कशी असतो, खालचा संघ वरच्या संघाबद्दल खेळल्यानंतर अभिमान वाटतो की आपण त्या संघाबद्दल खेळलो आणि जिंकलो, तशा प्रकारे आम्हाला अभिमान वाटला की आम्ही आज मोठ्या संघाबरोबर खेळलो आणि आम्हाला अभिमान वाटतो की मोठ्या संघाबरोबर आम्हाला जीत मिळाली। जो महबूब आहे किंवा मेहबान ही सर्व बैल आमच्यासाठी आदरणीयच आहेत, पण आम्हाला त्यांच्यासोबत खेळून आम्हाला चांगलं जीत मिळाली, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत। बरोबर आहे। आता ऐकायला होतं की उसडण्याला पण हीच गाडी पालणार होती, बिच्छू आणि विराट, काय वाटतं? हो, तशा प्रकारची आपली मांडणी चालू होती, पण काहीतरी नशिबाने किंवा दुर्दैवाने त्या प्रकारे आपल्याला खेळता नाही आलं। बरोबर आहे, म्हणजे तिथं गाडीच नाही जमलीच नाही। बरोबर आहे। आणि आज मला वाटतं नाव पण दिला होता आणि तिथं मैदानामध्ये कशी गाडी जमली ती सांगा ना एकदा। या मैदानात कशी जमली त्या कल्पना नाही आहे, कारण का या अक्षयला माहिती आहे, कारण का मी थोड्या कालांतराने याच्याबद्दल अक्षयच उत्तर देईल। आता तुम्ही पळताना बघितलं का समोर काय? हो, आज पहिल्यांदाच मी शर्तीने आलोय आणि पहिल्यांदाच बैला कशा प्रकारे पळतो तो समोरून बघायला मिळाला आणि खूप अभिमान वाटला। बरोबर आहे। आता ज्या ड्रायव्हरनी गाडी पळवली त्याचं कौतुक काय करलं, मला वाटतं विशाल ड्रायव्हर खरडचा होता, काय बोला? नाही, ड्रायव्हरनी चांगल्या प्रकारे गाडी आपली हाताळली, अंधार पडत होता आणि पब्लिक आपल्या बैलासाठी शर्यत बघण्यासाठी भरपूर प्रमाणात थांबली होती आणि समोरचा जो काही आपला प्रतिस्पर्धी होता तोही नावाजलेला होता आणि चांगल्या प्रकारे आपल्या बैलाला रीतसर पाठीमधून घेऊन आला आणि त्याच्या कौशल्याने आभार। बरोबर आहे। आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा, पैरा कोणासोबत? आज बैलगाडा संघटनेचे एक मोठे अधिकारी म्हणजे संदीपभाई माली यांच्या बिच्छू सोबत पैरा घडून आणला। हा पैरा कसा, म्हणजे तुम्हाला काही माहिती आहे का? हे पण अक्षय भाऊनच माहिती आहे? नाही, पैराबद्दल सर्व काही अक्षयच बघतो आणि सर्व काही बैलांचा जो काही सकाळी उठल्यापासून रात्रंदिवस तोच मेहनत घेत असतो आणि आपला भक्ती त्याला पाठिंबा, आपले सर्व मामा परिवार आहेत, सगळ्यांचा पाठिंबा अक्षयला आहे। त्यांनी ज्या प्रकारे त्याला वाटेल त्या पद्धतीने त्यांनी कुणाशी पेरा करावा किंवा कुणाशी काय बोलायचा, काय रचना करायची, सगळं अक्षयच बघतो। बरोबर आहे। आता दावणीला आल्यानंतर हा कितवा गुलाल आहे मुंबईला? आज मला वाटतं 5वा किंवा 6वा गुलाल असेल, 6वा गुलाल असेल। रीतसर 6ही गुलाल आपण आपल्याला विराटनी काढून दिलेले आहे। बरोबर आहे। अक्षय दादांबद्दल काय बोलायला? आता ते मला वाटतं पडद्याच्या पाठीमागे असतात आणि तुम्ही पण पडद्याच्या पाठीमागे असतात, बाकी संपूर्ण टीम जी मेहनत करत असते त्यांच्याविषयी काय बोलाल? अक्षय दादाविषयी बोलेल तेवढंच कमीच आहे, कारण का पडद्याच्या पाठीमागे राहतो, पडद्याच्या पुढे राहतो, सर्वांशी चांगले कॉन्टॅक्ट आहेत, सर्वांशी प्रेमाने हसत खेळत राहतो, कुणाशी कधी भांडण नाही, तंटाने आजपर्यंत ते माझ्या कानावर कधी आलेलं नाही, सर्वांशी प्रेमापोटीच असतात आणि आमचं जो टीमवर्क आहे, इतर माझ्या घरातली सर्व नातेमंडळी आहेत
खूप काळजी घेत असतात, मेहनतीने असतात. प्रत्येकाला असं अपेक्षेने असतात की कधी आपल्या बैलाची शर्यत निघून येईल. प्रत्येक जण घरी पण अपेक्षा लावून राहिले की आजची शर्यतीचं कसं काय होईल. त्या पद्धतीने आज बैलांनी मेहनतीला यश दिलेलं आहे आपल्या. बरोबर आहे. आता महत्त्वाचा मुद्दा असा असतो बघा, एखादी टॉपची गर्दी मुंबईला आल्यानंतर ती कोणाच्या धावणीला पळते, गाडी कुठल्या नावाने पळते, ही सर्व चर्चा चालू असते. तर जी गाडी ज्या नावाने पळते एकदा ते माहिती द्या ना आम्हाला. ही गाडी ज्या नावाने पळते त्या नाव सांगा ना मला. गाडी गाथा नितीन गावळे या नावाने पळतो, पण सर्व काही अक्षय हरिश्चंद्र पाटील हेच बघतात. आणि सर्व त्यांनाच बघण्याची मुभा दिली आहे की तुम्ही बघायचं, तुम्ही ठरवायचं, नियोजन कसं काय करायचं तुम्हीच करायचं. कारण का मी कधी शर्तीने येतच नसतो. आज सुट्टी असते, ऑफिसला सुट्टी असल्या कारणाने आज मला वेळ मिळाला येण्यासाठी. बरोबर आहे. चला, तुम्हाला मोठ्या गुलालासाठी एक मोठा विजय मिळवला, त्यासाठी मोठा अभिनंदन. धन्यवाद. आपलं पण तुम्ही आमचं मत आपल्या युट्यूबच्या माध्यमातून अनेक ठिकाणी पोहोचवाल आणि तुम्ही आमच्या माध्यमातून विराट बैलाचं सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून भरपूर लोकांकडे आपलं माहिती पोहोचवाल. त्याबद्दल आभार. धन्यवाद.